समाजासाठी झटणारा, लोकांच्या प्रश्नासाठी सतत धडपडणारा आणि आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणारा एक लोकप्रिय आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व सोमनाथ चव्हाण. कालगाव येथील लोकनियुक्त सरपंच तसेच आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून ते समाजापर्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. कराडतील यशवंतराव चव्हाण स्मृती हॉल येथे हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन धाराळकर, पंचायत समिती सभापती अनिता वेताळ, पतंगराव माने, उमरज पंचायत समिती सदस्य रणजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक शीतल माने आणि पैलवान अमोल साठे, संतोष वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शनिवारी दिनांक 28 रोजी हिंदकेसरी दीनानाथ अण्णा यांच्या हस्ते सोमनाथ चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी हिंदकेसरी संतोष वेताळ, प्राध्यापक जयमाला साठे, पैलवान अमोल साठे तसेच युवा व्याख्याते अमृत भिसे यांची उपस्थिती होती. समाजकार्यातील त्यांची निष्ठा, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि विकासासाठीची त्यांची सततची धडपड यामुळे त्यांना हा मानाचा सन्मान मिळत आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत अनेक युवक समाजसेवेकडे वळत आहेत. हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. भविष्यातही त्यांच्या हातून अनेक उत्कृष्ट कार्य घडत राहो आणि समाजासाठी त्यांचे योगदान अधिकाधिक वाढत राहो हीच अपेक्षा. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड. आपण बघूया, खऱ्या अर्थानं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना युवकांचे अनेक प्रश्न असो ते रात्री 2 वाजता जरी फोन केला तर त्या ठिकाणी सोडवले जातात. असा नवागडी नवराज्य असणारे आदरणीय आमचे सोमनाथ भाई यांच्यासाठी बोलावं तितकंच कमी आणि या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांचा यथोचित पुरस्कार देऊन यांना सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय सोमनाथ भाई चव्हाण आपलं हार्दिक अभिनंदन. मान्यवरांना विनंती, कृपया आपण